तुमचे माझे चॅनलवर स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे पालकची आगळी वेगळी भाजी। जी अगोदर तुम्ही बनवली नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। ते बघा, एक जुडी पालक कापून घेतली आहे, 2 ते 3 कांदे कापून घेतले आहे आणि हिरव्या मिरच्या, लसूण आणि ते शेंगदाणे भाजलेले त्याचे सुक्कं वाटण करून घ्यायचं आहे पाणी न टाकता। तर ही भाजी खूप छान लागते। आता ही भाजी मी धुवून घेणार आहे आणि नंतर रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, हे शेंगदाण्याचं वाटण मी करून घेतलं, हिरवी मिरची लसूण टाकून, आणि आता कढई तापवायला ठेवली आहे। गरजेनुसार तेल टाकून घेतलं आहे, थोडंसं जिरं टाकून घेऊया आणि कापलेले कांदे ते छान फ्राय करून घेऊया। कांदा जास्त फ्राय नाही करायचा, थोडासा गुलाबी रंग येऊपर्यंतच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। छान असं ढवळत राहायचं, कांदा खाली जळायला नको। हे बघा, कांदा थोडा मऊ झाला आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे वाटण केलेलं सुकं तर ते टाकून घेत आहे, हिरव्या मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं। छान फ्राय करून घेऊया वाटण। हे बघा, खूप छान फ्राय झालं आहे। आता कट केलेला टॅमॅटो टाकून घेत आहे मी। हा 1 टॅमॅटो आहे, तुम्ही जास्तही घेऊ शकता। तर जसं भाजीचं प्रमाण असेल तसंच आपण टॅमॅटो वापरायचा। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, नंतर नाही टाकायची, अगोदर टाकली तर खूप छान चव येते भाजीला। त्यासाठी मी अगोदरच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आणखी मसाला फ्राय करून घेतला। ही कट केलेली पालक छान पाणी निपळून घ्यायचं आणि एकजीव करून घेऊया आपण सर्व एकत्र। छान सर्व एकत्र करून घेतलं की चवीपुरतं मीठ टाकून घेऊया, वापस एकदा पूर्ण एकजीव करून घेऊया। आता गॅस मोठा करून आपण ही भाजी शिजवणार आहोत। स्लो गॅसवर जास्त पाणी सुटेल आणि फास्ट गॅस केला की थोडंफार सुटतं पाणी, पण पाणी आटेपर्यंत आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आणि अधूनमधून असं हलवूनच घ्यायचं, जेणेकरून भाजी खाली लागायला नको। हे बघा, थोडं पाणी सुटायला लागलं आहे, आपण फास्ट गॅसवरच याला छान फ्राय करून घेऊया, शिजवून घेऊया। ही भाजी खूप छान लागते आणि थोडं पाणी राहिलं तर हरकत नाही, भाकरी संग, चपाती संग खूपच छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर पाणी थोडंसं आटत आलं आहे, आणखी 1-2 मिनटं मी ह्याला शिजवून घेत आहे। हे बघा, सगळं पाणी आटलं आहे आणि थोडंसं भाकरी चपाती संग खाता येईल असं ठेवलं आहे मी। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।